बुद्धीचा अधिपती, विघ्नांचा नाश करणारा आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा अधिपती। नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये। गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला मुंबईतील भव्य मंडप, पुण्यातील गणेश मंडळ आणि कोकणातील घरगुती बाप्पा आठवतो। बाप्पाचे फक्त महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत। इंडोनेशिया, अफगाणिस्तान, जपान, दक्षिण भारत, जगभरात गणपतीची अनेक अद्भुत रूप आणि प्राचीन मंदिरे आहेत। इंडोनेशियातील माउंट ब्रोमो हा एक सक्रिय ज्वालामुखी, धूर, ज्वाळा, लावाचा सततचा धोका असूनही या ज्वालामुखीच्या तोंडाशी लुहुर पोंटे नावाचं गणेश मंदिर आहे। 700 वर्षापासून टेंगरीजी जमात इथे गणेश पूजा करते। दरवर्षी सलग 14 दिवस लोक जीव धोक्यात टाकून इथे उत्सव साजरा करतात। इतकंच नव्हे तर इंडोनेशियातील 20,000 रुपयांच्या नोटेवरही गणपतीचे चित्र छापलेलं आहे। याच देशातलं प्रभानन मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे। इथल्या 9व्या शतकातील गणेश मूर्ती ही जगातील सर्वात जुन्या मूर्त्यांपैकी एक मानली जाते। आपल्या बाप्पाचा वारसा केवळ दक्षिण पूर्व आशियातच नाही तर मध्य आशियात सुद्धा आहे। अफगाणिस्तानात काबूल जवळील गार्तेज येथे सापडलेली महाविनायकाची मूर्ती याचंच एक उदाहरण आहे। 24 इंचाची ही मूर्ती 5व्या शतकातील असल्याचा दावा केला जातो। अनेक युद्ध, आक्रमण आणि विघ्न पार करत ही गणेश मूर्ती आजवर टिकून राहिलेली आहे। भारतातील गणेश रूप तर अधिकच विलक्षण आहेत। तामिळनाडू मधील आदिविनायक मंदिर हे जगातील एकमेव असे ठिकाण आहेत जिथे गणपतीचं शिर गजमुख नसून मानवी आहे। महादेवांनी गजमुख देण्यापूर्वीचं हे रूप मानलं जातं। ही मूर्ती ध्यानस्थ आहे, 4 हात आणि चेहरा कार्तिक स्वामी सारखा दिसतो। स्वयं ऋषी अगस्त दर संकष्टीला ह्या गणेशाची पूजा करत असत। तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे असलेल्या अष्टदशभुज गणेश मंदिरातील मूर्ती 18 हातांनी प्रकटली आहे। भक्तांचा विश्वास आहे की ह्या बाप्पाच्या पूजेमुळे जीवनातील सर्व विघ्न नाहीसे होतील। अफगाणिस्तानातील महाविनायक, इंडोनेशियातील लाव्हातून घडवलेला गणेश किंवा तमिळनाडूमधील मानवी मुखाचा गणेश असो, जगभरातील या सर्व प्रतिमा आपल्याला एकच संदेश देतात। रूप बदलली, कथा बदलल्या, परंपरा बदलल्या, पण भाव मात्र तोच राहिला। बुद्धीचा अधिपती, विघ्नांचा नाश करणारा आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा अधिपती, गणपती बाप्पा मोरया।